नमस्कार सर्वांना. हरिओम. आषाढी एकादशी आहे आज. आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण सिनियर सिटीझन्ससाठी योग सिरीज सुरू केलेली आहे. त्यांच्यासाठी कुठल्या कुठल्या हालचाली त्यांनी कराव्यात. मी जसं मागच्या वेळी सांगितलं, प्रत्येक आसन, प्रत्येक हालचाल प्रत्येकजण करू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला काही आपले विकार असतात, आपले काही कार्यक्षमता आपल्या ज्या आहेत त्या पाहून आपल्याला ते करावे लागतात. म्हणून सिनियर सिटीझन जे इझिली सोप्या पद्धतीने करू शकतील अशी आपण एक सिनियर सिटीझनसाठी सिरीज घेऊन आलो आहोत. आपण मागच्या वेळी खुर्चीत बसून पूर्ण हालचाली केल्या होत्या, सूक्ष्म हालचाली, काही 1-2 आसनं केले होते. सूक्ष्म हालचाली जरी दिसायला सूक्ष्म असल्या आणि सोप्या वाटल्या तरी त्याचे प्रभाव खूप शरीरावर चांगले पडतात. तुम्ही जेव्हा हे कराल तेव्हा तुम्हाला त्याचे अनुभव तुम्हालाच लक्षात येतील. पूर्ण शरीर आपलं मोकळं व्हायला, सांधे स्नायू मोकळे व्हायला मदत होते. आज आपण उभं राहून काही हालचाली, काही आसनं करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या दुसऱ्या भागाला. आज आपण करणार आहोत उभं राहून. उभं राहताना दोन्ही पायात अंतर घ्यायचं आहे. अंतर एवढं पाहिजे की आपला तोल सावरला गेला पाहिजे. ज्या हालचाली करतो त्यामुळे तोल जायला नको, म्हणून तोल सावरला जावा म्हणून पायात आपल्या खांद्या एवढं अंतर घ्यायचं आहे. जेवढं आपल्या खांदे लांब आहेत तेवढं पायात अंतर घ्यायचं आहे. एकला आपण मानेपासून सुरुवात करणार आहोत. मान पूर्णपणे मागे न्यायची, एक, आणि सरळ करणार आहोत. परत एकदा श्वास घ्यायचा इथे. श्वास सोडत सोडत मान पूर्ण मागे. श्वास घेत घेत परत मान सरळ. हे रिपिटेशन्स आपण 5 ते 6 वेळा करू शकतो किंवा करायची आहे. यानंतर मानेची दुसरी हालचाल. पूर्ण आपला मान जी आहे ती डाव्या खांद्याकडे न्यायची एकदा, आणि एकदा उजव्या खांद्याकडे नेणार आहोत. मानेच्या हालचाली हळूवार करायच्या आहे. कुठल्याही प्रकारचा झटका द्यायचा नाही आहे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत सोडत आपली पूर्ण मान डाव्या खांद्याकडे, जेवढं शक्य आहे आपल्याला तेवढी आपल्या डाव्या खांद्याकडे न्यायची आहे. श्वास घेत घेत हळूवार मान सरळ. परत उजव्या खांद्याकडे विरुद्ध बाजूला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत मान आपली डाव्या खांद्याकडे, उजव्या खांद्याकडे हळूवार मान सरळ करायची. परत एकदा बघा. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत सोडत मान डाव्या खांद्याकडे. थोडा वेळ थांबायचं आहे. जेव्हा आपण थांबतो इथे तेव्हा नॉर्मल श्वसन करायचं आहे, संथ श्वसन. श्वास घेत घेत मान सरळ. परत एकदा श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत सोडत मान आपली उजव्या खांद्याकडे. श्वास घेत घेत मान सरळ. ह्या झाल्या आपल्या मानेच्या. मागच्या वेळेस ज्या आपण वेगळ्या केल्या होत्या मानेच्या, काही चक्र केलं होतं आणि मान डाव्या उजव्या बाजूला केली होती, त्या पण इथे तुम्ही ॲड केल्या तरी चालणार आहे. त्या सगळ्या मिळून 4 ते 5 हालचाली मानेच्या होतात. यानंतर आपल्या खांद्याच्या हालचाली आपण मागच्या वेळी खुर्चीत बसूनही केल्या होत्या. यावेळेस थोड्या वेगळ्या पाहणार आहोत. आपले दोन्ही हात आपल्या पायावर असे ठेवायचे. श्वास घ्यायचा आहे आणि खांद्याची हालचाल, दोन्ही हालचाल खांदे पूर्णपणे मागे न्यायचे. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूनी अँटी क्लॉकवाईज. 5, 4, 3, 2 आणि 1. यामुळे काय होतं, आपल्याला मानेचं स्पॉन्डिलायटिस ज्यांना आहे त्यांनाही ही हालचाल चांगली आहे, त्यांना करायला चालणार आहे आणि त्यांच्या स्पॉन्डिलायटिसला ती मदत करणार आहे. त्यामुळे त्यांनी पण करायची. आपल्या पाठीचे जसे हाताचे स्नायू सांधे ताणले जातात तसेच पाठीपर्यंत ते ताण जातात. इकडे पुढे पण थोडेसे ताण येतात, कमरेपर्यंत ते ताण जातात. त्यामुळे आपला मणक्यातला रक्तप्रवाह सुधारायला मदत होते.
हाताचे स्नायू बळकट व्हायला मदत होते. ही झाली आपल्या खांद्यांची हालचाल. यानंतर आपण आपल्या डोळ्यांसाठी काही हालचाली पाहणार आहोत. आज सिनियर सिटीजन्स जे असतात त्यांच्या डोळ्यातून सारखं पाणी येणं किंवा डोळे कोरडे होणं हा पण प्रॉब्लेम्स येतो. त्यांना डोळ्यातून पाणी येतं किंवा डोळे थोडेसे चोळावेसे वाटतात. त्यासाठी डोळ्यासाठी काही व्यायाम करणार आहोत जेणेकरून डोळे आपले चांगले कार्यक्षम राहायला मदत होईल. आपला अंगठा समोर करायचा आहे. आपल्या डोळ्याच्या नजरेच्या टप्प्यात सरळ ठेवायचा आहे. पूर्णपणे अंगठा लक्ष आपलं पूर्ण नजर अंगठ्याच्या नखाकडे ठेवायची आहे. अंगठा हळूवार वर न्यायचा आहे आणि नजर पण वर न्यायची. मान एका जागी आहे, फक्त नजर वर चालली आहे. लक्ष द्या. हळूवार अंगठा खाली, नजर आपल्या अंगठ्याच्या नखाकडे, पूर्ण नजर खाली. परत एकदा पूर्णपणे अंगठा वर आणि अंगठ्यासोबत आपली नजर पण खाली किंवा वर आपण करणार आहोत. हळूवार नजर आपल्या अंगठ्याच्या नखावर ठेवायची. यानंतर डाव्या बाजूला नेणार आहोत. मान सरळ आहे आपली, फक्त नजर आपली अंगठ्याकडे जाणार आहे. हळूवार मान सरळ, हात सरळ, अंगठा आपला उजवीकडे, नजर उजवीकडे, मान सरळच आहे. हळूवार अंगठा समोर घ्यायचा आहे, नजर समोर, अंगठा उजवीकडे, नजर अंगठ्यावर आहे आपली. हे डाव्या उजव्याने खालीवर केले. आता आपण गोलाकार फिरवणार आहोत आपला अंगठा हळूवार आणि त्याप्रमाणे आपली नजर पण गोलाकार फिरवणार आहोत. म्हणजे फक्त डोळ्याचे बुबुळ फिरणार आहेत, बाकी मान, खालचं शरीर एका स्थिर अवस्थेत आहे. एक हाताचं चक्र करायचं आणि त्याच्यासोबत नजरेचं चक्र. 2 3 याचप्रमाणे उलट दिशेने उजव्या बाजूने 1 2 3 नजर समोर आणि हळूवार हात खाली. डोळे 2 सेकंद 5 सेकंद थोडेसे बंद करायचे कारण डोळ्यावर ताण येतात. 5 सेकंद हळूवार डोळे मिटलेले ठेवायचे आहेत आणि उघडायचे आहेत. हे झाले डोळ्याचे व्यायाम. आपण मानेचे केले, खांद्याचे, डोळ्याचे. यानंतर आपण आपल्या हातासाठीच जे सिनियर सिटीजन्स असतात त्यांच्या हाताचे सांधे कडक होतात किंवा हाताची कार्यक्षमता वयानुसार कमी होत जाते. ती कार्यक्षमता टिकून राहण्यासाठी किंवा सांधे कडक झाल्यामुळे जे विकार पुढे बळावतात ते होऊ नयेत म्हणून आपण हाताच्या हालचाली करणार आहोत. भिंतीचा आधार घेऊन आपला हात भिंतीवर ठेवायचा आहे आणि हळूवार सरळ करायचा आहे. जेवढा वर नेता येईल तेवढा आपल्याला हात वर न्यायचा आहे. हळूवार भिंतीच्या आधाराने हात खाली. असा भिंतीच्या आधाराने हात तुम्हाला वर न्यायचा आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी आधार घेत नाहीये. हात असा भिंतीवर ठेवलाय, पूर्ण सरळ करायचा आहे. आपला हात पूर्ण सरळ झाला पाहिजे, ताणला गेला पाहिजे. आपलं पाठीपासून शरीर पण ताणलं गेलं पाहिजे. भिंतीचा आधार ज्यांना गरज नाही त्यांनी असं केलं तरी नुसतं चालेल. परत हात खाली. ज्यांना आधार घ्यायचा आहे ते आधार पण घेऊ शकतात जसं मी सांगितलंय. दुसरा हात, पूर्ण हात हळूवार श्वास घेत घेत वर. थोडा वेळ हात पूर्णपणे ताणून घ्यायचा आहे. आपला जो दंड आहे तो आपल्या कानाला लागला पाहिजे. प्रयत्न करायचा आहे कानाला लावण्याचा. हळूहळू सरळ करण्याचा, ताण देण्याचा प्रयत्न करायचा आहे. हळूवार हात खाली. हे आपण दोन्ही हातांचे मिळून 3-3 वेळा करायचे. एक हात 3दा, दुसरा हात 3दा. यानंतर दोन्ही हात करायचे. 1 पूर्ण ताणून
हात वर. थोडा वेळ थांबायचंय. श्वास घेत घेत हात वर. जेव्हा आपण थांबतो तेव्हा संथ श्वसन करायचंय. श्वास सोडत सोडत हात हळूवार खाली घेणार. ह्याच स्थितीतून हळूहळू जसं आपण पुढे करत जाऊ, आधीही हात फक्त वर घ्यायचे आणि खाली आणायचे. जसं तुम्ही करत जाल त्यानंतर आपण एका आसन पण इथे करू शकतो. दोन्ही पायात अंतर आहे. दोन्ही हात दोन्ही बाजूनी श्वास घेत घेत वर न्यायचे. नमस्कार स्थितीत वर, पूर्णपणे वर ताणलेले. श्वास संथ श्वसन करत इथे थोडंसं थांबायचंय. पूर्ण शरीर आपलं वरच्या दिशेला ताणलं जातंय. लक्ष द्या, कमरेपासून वरचं शरीर, पायावरही थोडे ताण येतात. हळूवार श्वास सोडत सोडत हात खाली. याच्यात अजून पुढची जर आपल्याला अवस्था घ्यायची असेल तर आपल्याला इथे टाचा पण थोड्या, ज्यांना जमत असेल त्यांनी, किंवा तोल सावरून ज्यांना टाचा वर करता येतील त्यांना टाचा पण वर करायचे आहेत. दोन्ही हात श्वास घेत घेत वर. हाताची नमस्कार स्थिती. पूर्ण शरीर आधी ताणून घ्यायचंय आणि इथे टाचा आपल्याला वर घ्यायच्या. नजर आपली आपल्या उंचीवर स्थिर करायची आहे. श्वास घेत घेत हात वर. संथ श्वसन चालू ठेवायचे. थोडंसं थांबून श्वास सोडत सोडत टाचा खाली आणि मग हळूवार हात खाली. इथे थांबलं नाही तरी चालणार आहे. नुसते हात वर घ्यायचे, टाचा वर घ्यायच्या, लगेच टाचा खाली घ्या, हात खाली घ्या. इथून आपल्याला सुरुवात करून नंतर थोडं थोडं हळू आपण वर पूर्ण हात नेल्यावर थांबलं तरी चालणार आहे. हे झाले आपल्या पूर्ण इथे ह्या आसनात काय होतं, हे वृक्षासन आहे. वृक्षासन या आसनात काय होतं, आपलं पूर्ण शरीर वरच्या दिशेला ताणलं जातं. एकाच दिशेने पायापासून आपल्या डोक्यापर्यंत पूर्ण शरीर फक्त वरच्या एका दिशेला ताणलं जातंय. लक्ष द्या, तुमचा पूर्ण ताण वरच्या दिशेला. यामुळे काय होतं, आपल्या शरीरातले सगळे ताण दाब निघून जायला मदत होते. ताण आले तर आपलं शरीर दिवसभर आपल्याला थकल्यासारखं वगैरे जे होतं ते होत नाही. पूर्ण ताण आपले या आसनामुळे निघून जातात. त्यामुळे हे आसन सगळ्या व्यायामाच्या शेवटी करायची पण पद्धत आहे. अजून एक सांगायचं झालं तर आपण जेव्हा आपल्याला आळस येतो, खूप मेन काम झालेलं असतं आपल्या शरीराला, किंवा आपण जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा पूर्ण हात वर करून असा आळस देतो, जास्तीत जास्त शरीर ताणतो. त्यामुळे शरीरात जे एकाच बाजूने आपण झोपलेलो असतो त्यामुळे जे ताण दाब निर्माण झालेले असतात ते निघून जायला मदत होते. तसाच परिणाम इथे पण वृक्षासनाचा होतो. आपल्या शरीरातले सगळे ताण निघून जायला मदत होते आणि पूर्ण शरीर ताणलं जातं. आपलं पोट ताणलं जातं, पाठ ताणली जाते, पाय ताणले जातात. त्यामुळे रक्तप्रवाह पण सुधारायला वाढायला मदत होते. पूर्ण शरीराचं कार्य, पचनावर इफेक्ट होतात. आपल्या पाठीच्या मणक्यावर पण याचे थोडेसे इफेक्ट होतात. यानंतर आपण करणार आहोत कमरेचे काही व्यायाम, कमरेच्या काही हालचाली. दोन्ही पायात आपल्या अंतर आहे तोल सावरण्यासाठी. दोन्ही हात आपल्याला कमरेवर घ्यायचे आहेत आणि आपण कंबर गोलाकार फिरवणार आहोत. एक, फक्त खालचं शरीर स्थिर राहणार आहे, फक्त वरचं शरीर आपण फिरवणार आहोत. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास हळूवार सोडायचा आहे. 5 वेळा क्लॉकवाईज आणि 5 वेळा उलट अँटी क्लॉकवाईज. 5, 4, 3, 2 आणि 1. ही झाली कमरेची पहिली हालचाल. यामुळे आपल्या कमरेचे स्नायू, सांधे मोकळे व्हायला मदत होते. त्यानंतर दुसरी हालचाल कमरेसाठीच. आपला एक हात कमरेवर ठेवायचा आहे, दुसरा हात आपला उजवा हात घ्यायचा आहे. वर हळूच आपल्या कमरेतून जेवढं शक्य आहे तोल सावरत डावीकडे वाकायचे. श्वास सोडत सोडत हळूवार हात खाली. थोडंसं थांबायचंय. हात आपला कमरेवर, दुसरा डावा हात आपला सरळ करत श्वास घेत घेत उजवीकडे वाकायचे. हळूवार श्वास सोडत सोडत हात जागेवर. ही पण हालचाल आपण 3 किंवा 4दा करू शकतो. यामुळे आपल्या जेव्हा आपण वाकतो
आता डाव्या बाजूला वाकलेली आहे मी, तर उजव्या बाजूला पूर्ण ताण लक्षात येतो बघा. लक्ष द्यायचंय, पूर्ण ताण आहे. उजव्या बाजू आपल्या डाव्या बाजूला दाब आहे आणि उजव्या बाजूला ताण आहे. त्यामुळे आपल्या पोटावर जर चरबी असेल तिथे कमरेवर ती वितळायला मदत होते, कारण तिथे ताण येतात. ही कमरेची दुसरी हालचाल झाली. यानंतर तिसरी हालचाल, दोन्ही हात आपले कमरेवर ठेवायचे आहेत आणि थोडंसं श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेत घेत मागे वाकायचे जेवढं शक्य आहे आपल्याला. हळूवार श्वास सोडत सोडत सरळ. या हालचाली करताना लक्ष द्यायचंय, आपल्याला जर चक्कर वगैरे येत असेल तर टाळायचे आहेत. हळूहळू जशा करत जाल तसं तसं तुम्हाला त्या छान वाटतील आणि केल्यावर त्याचे अनुभव पण तुम्हाला चांगले येतील. शरीर मोकळं व्हायला मदत होईल. परत एकदा दोन्ही हात आपले कमरेवर जास्तीत जास्त मागे ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मागे आधार द्यायचा आहे कमरेला आपल्या अंगठ्याने आणि मागे वाकणार आहोत. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत सोडत मागे, श्वास घेत घेत परत सरळ. या झाल्या आपल्या कमरेच्या 2-3 हालचाली. यानंतर आपण पायाच्या हालचाली करण्यासाठी पायाच्या हालचाली करणार आहोत. आपला पाय थोडा समोर घ्यायचा आहे, गुडघ्यात सरळ, आपला पंजा पूर्णपणे पाऊल ताणलेला आहे. थोडंसं थांबायचं आहे, जागेवर ठेवायचं. उजवं पाऊल श्वास घ्यायचा आहे आणि इथे श्वासाचं काही कुठल्याही हालचालीला श्वासाचं बंधन पाळलंच पाहिजे, कारण नॉर्मल श्वसन आपलं शरीर करत असतं. त्यामुळे खूप श्वासाकडे जर लक्ष दिलं तर आपल्या हालचाली नीट होत नाहीत, आपल्या हालचालीकडे लक्ष राहत नाही. त्यामुळे श्वसन जेवढं आपल्याला करता येईल हळूवार तेवढं करत करत, फक्त संथ श्वसन करत आपल्याला या हालचाली करायच्या आहेत. परत एकदा पाय समोर, मागे, दुसरा पाय, उजवा पाय, 1 2. याचप्रमाणे हे आपण रिपिटेशन्स 10-10 वेळा पण केले तरी चालणार आहे. दुसरा पायासाठी हालचाल 1, जेवढा आपला पाय बाजूला होईल एवढा जरी झाला तरी चालेल, सुरुवातीला कमी झाला तरी चालेल. जागेवर 1 2 3 आणि 4. आपण पाय समोर केला, ती एक हालचाल झाली. बाजूला केला, दुसरी हालचाल झाली. यानंतर पाय थोडा मागे न्यायचा आहे, शक्य आहे तेवढाच तोल सावरत मागे. फक्त ताणून सरळ ठेवायचा आहे पाय, गुडघ्यात सरळ आहे, पाऊल आपलं ताणलेलं आहे. 1 आणि 2, जागेवर. परत एकदा 1 आणि 2. इथे जर आपल्याला वाटलं आधार पाहिजे, परत आपण जसं मी आधी सांगितलं भिंतीचा आधार घेऊन करू शकतो. 1 आणि 2, 1 आणि 2. ह्या पूर्ण पायाच्या हालचाली आपण असा भिंतीचा आधार घेऊन पण करू शकतो. फक्त आपल्याला पाय पूर्ण गुडघ्यात सरळ ठेवून ताणून पाऊल ताणलेलं ठेवायचं आहे. यामुळे आपल्या पायाची कार्यक्षमता वाढते. याच्यानंतर आपण करणार आहोत वॉक. आपले दोन्ही पाय जुळवून घ्यायचे जवळजवळ. आपला डावं पाऊल बाजूला ठेवायचं, त्याच्याजवळ उजवं पाऊल ठेवायचं. 1 2 3 4. तुम्ही थोडंसं लांब जाऊ शकता. 2 3. परत एकदा 1 2 3 4. यामुळे काय होतं, आपल्या मेंदूला स्टिम्युलेशन मिळतं. वेगवेगळ्या चालण्यामुळे आपल्या मेंदूतील वेगळे हार्मोन्स क्रिएट होतात आणि आपल्या मेंदूची कार्यक्षमता, जे विस्मरण आहे ते ह्या वयात जे होतं ते कमी व्हायला मदत होते. थोडं मेंदू तुम्हालाही लक्षात राहायला लागतात या हालचाली. याचसोबत अजून एक वॉक करतो आपण, करणार आहोत. समोर जायचंय, 1 2 सरळ जायचंय आणि उलट चालत यायचंय. 1 2
3 4 5 6. परत एकदा 1 2 3 4 5. मागे उलट 1 2. जेव्हा आपण सरळ किंवा उलट चालतो तेव्हा शरीर पूर्ण सरळ असलं पाहिजे. मान वाकलेली किंवा आपली कंबर खाली पाहायचं नाहीये, सरळ ठेवायचंय शरीर. 1 2 आणि मागे पुढे लक्ष. मागे जेव्हा जातो तेव्हा मागे काही आहे का याची आपल्याला मागे काही नसलं पाहिजे, नाही तर आपण अडखळून पडण्याची भीती असते. त्यामुळे मोकळ्या जागेत हा वॉक करायचा आहे. आज आपण परत एकदा उभ्यानी पूर्ण आपला भाग केलाय. आपण मानेपासून पायापर्यंत उभ्यानी हालचाली केल्या. ह्या ज्या सगळ्या सूक्ष्म हालचाली आहेत किंवा छोटे छोटे हालचाली आहेत त्याचे परिणाम खूप चांगले शरीरावर होतात. हे तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला नक्की याचा अनुभव येईल. मी तुम्हाला सांगितलं, माझं नाव वैशाली रामपूरकर आहे. मी एक योग टीचर आहे. मी पर्सनल घरी जाऊन ज्येष्ठ नागरिक जे आहेत, सिनियर सिटीजन्स, त्यांचे क्लासेस घेते. मला ज्या त्यांना ज्या गरजेच्या सूक्ष्म हालचाली किंवा आसनं वाटतात आहे ते मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून शिकवण्याचा प्रयत्न करते की त्याचा फायदा तुम्हाला होऊन तुमच्या कार्यक्षमता चांगल्या राहिल्या पाहिजे शरीराच्या. तुम्ही चालू फिरू शकले पाहिजे. आपण जर चालू फिरू शकलो, सगळ्या कार्यक्षमता व्यवस्थित असल्या आपल्या शरीराच्या, तर आपलं मन आनंदित राहतं. मन आनंदित राहिलं की ते सकारात्मकतेकडे जातं. जेव्हा नकारात्मकता किंवा आपल्याला चालताच येत नाही आहे, एका ठिकाणी आपण बसून आहोत किंवा बाहेर चालता नाही आहे, बाहेर कुठे जात नाही, आपण घरातच बंद आहोत, त्यामुळे मनात पूर्ण नकारात्मकता येते. त्यामुळे मानसिक रोग पण बरेच आपल्याला हळूहळू वाढतात आपले. त्यामुळे ह्या हालचाली कराल तर तुमचं शरीर कार्यक्षम होईल, शरीरासोबत मन कार्यक्षम होईल, आनंदी होईल, सकारात्मकतेकडे तुम्ही विचार करू लागाल आणि याचा पूर्ण तुम्हाला शारीरिक, मानसिक, सामाजिक ह्या सगळ्या लेवल्सवर तुम्हाला फायदा होणार आहे. आणि हे मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगते. ह्याचबरोबर आजचा आपला दुसरा भाग इथे संपलेला आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की सांगा कॉमेंट करून. लाईक करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.